बिग बॉस मराठी सीझन 6 ला सगळ्यात मोठा धोका निर्माण झालेला आहे मित्रांनो. मी असं का म्हणतोय तर मित्रांनो, कारण की दिव्याताई शिंदे, बिग बॉस फेम दिव्याताई शिंदे यांनी कोर्टामध्ये केस लढण्याचं ठाम केलेलं आहे मित्रांनो. चला मग ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे. त्याच्या पहिलं सांगतो मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठेही जाऊ नका. तर मित्रांनो, कमेंटमध्ये तुमचं मत देखील मांडा, कारण की स्टार्टिंगला जो होता तो म्हणजे महेश मोठे यांनी बिग बॉस विरोधात केस दाखल केलेली होती. पण महेश मोठेची ताकद काही अशी एवढी लागली नाही की बिग बॉस विरोधात काही त्याच्याकडे सबूत पण नव्हते आणि बिग बॉस विरोधात त्याचं काही ठाम मत पण नव्हतं. कारण की महेश मोठे असा व्यक्ती आहे की तो फक्त आणि फक्त बोलतो, पण दिव्याताई शिंदे बोलत नाहीत तर करून दाखवतात. डायरेक्ट विषय संपलाय, यांचा शब्द म्हणजे डायरेक्ट विषय संपलेला आहे मित्रांनो. हल्लीमध्ये दिव्याताई शिंदे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्याच्यामध्ये भरपूर काही त्याने प्रश्नांची उत्तरे पण दिली होती. जसे की मित्रांनो, त्याने जे तलवार वापरलेला आहे तो फक्त आणि फक्त शाब्दिक वैचारिक असे शब्द आहेत हे, म्हणून त्याने सांगितले पण होते. पण बिग बॉस वाल्यांनी अर्थाचा अनर्थ करून दिव्याताई शिंदेला बाहेर काढण्यात आलेला आहे. आणि दिव्याताई शिंदेचं म्हणणं असं पण आहे की मी निघाले बिग बॉस घराच्या बाहेर, ना की बिग बॉसने घराच्या बाहेर काढलेला आहे मित्रांनो. न्यूज म्हणजे जास्तच व्हायरल होत आहे आजकाल की दिव्याताई शिंदे यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. कारण की आता दिव्याताई शिंदे थांबतील का कोर्टामध्ये बिग बॉसला जावंच लागेल. तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आता दिव्याताई शिंदे बिग बॉस मध्ये कधीच दिसणार नाहीयेत. सगळ्यात मोठी खबर म्हणजे दिव्याताई शिंदे हे बिग बॉस मध्ये दिसणार नाहीयेत. दिव्याताई शिंदे यांनी न्यूज मध्ये असं पण सांगितलं होतं की संविधान हा शब्द नसून आमचं अस्तित्व आहे मित्रांनो. हे दुहेरी मानदंड हे आम्हाला नको आहे, म्हणून दिव्याताई शिंदेने पण सांगितलेलं आहे की तुम्ही जे बिग बॉस मध्ये जातीवाद करताय त्याच्या विरोधात मी केस दाखल करणार आहे, असं देखील बोललेलं होतं मित्रांनो. खरंच बिग बॉस मध्ये जातीवाद झाला आहे का? तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की मित्रांनो, प्रत्येक वेळेस दिव्याताई शिंदेला टार्गेट केलं जात होतं. त्याचं कारण म्हणजे मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं हे होतं की दिव्याताई शिंदेला महाराष्ट्रातूनच नव्हे तर पूर्ण भारतातून वोट येत होते. भारत सोडा हो, परदेशातून पण वोट येत होते, फक्त आणि फक्त दिव्याताई शिंदे यांच्या नावावरती मित्रांनो. व्यक्तिमत्व असं असावं की पुढच्याची फक्त बघूनच फाटली पाहिजे मित्रांनो. दिव्याताई शिंदे हे फिक्स विनर झाले असते, म्हणून बिग बॉसने काहीतरी अडथळा आणून बिग बॉसच्या बाहेर काढलेला आहे. कारण की आजपर्यंत मराठी तर सोडा हो, हिंदी पण बिग बॉसला बाहेर देशातून वोट कधीच आले नाहीयेत. पण ह्या मराठी बिग बॉस सीझन 6 मध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, ते म्हणजे बाहेर देशातून वोट येऊन मित्रांनो. हेच त्यांच्या मनामध्ये कुठेतरी अडथळा होता, हेच मनामध्ये त्यांच्या कुठेतरी भीती होती की दिव्याताई शिंदेला आपल्याला वन साइड विनर करावे लागेल, म्हणूनच त्या लोकांनी दिव्याताई शिंदेला बाहेर काढलेला आहे. तुमचं काय मत आहे मित्रांनो ह्याच्यावर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका मित्रांनो. हे कहाणी झाली होती सुरू बिग बॉस घरातून, आणि आता बिग बॉस घराच्या बाहेर आल्यावर पण ही कहाणी संपायचं नाव काय घेत नाहीये मित्रांनो. बिग बॉस मध्ये ज्यावेळेस सगळे जे कॉन्टेस्टंट होते त्यावेळेस सगळे बोलत होते की तू बाहेरचं बोलते, बाहेरचं बोलते, बाहेरचं बोलते, पण दिव्याताई शिंदे हे कधीही बाहेरचं बोललेले नाहीत. आम्ही पण एपिसोड बघितलोय, तुम्ही पण बघितलाय, पण दिव्याताई शिंदे यांनी कधीही बाहेरचं बोललेले नाहीत मित्रांनो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही म्हणजे की हे व्हिडिओ जे क्लिप होती, जर बिग बॉसला त्यांच्या इज्जतीची काळजी असती किंवा त्यांच्या चॅनलची काळजी असती तर त्यांनी एडिट केला असता. पण दिव्याताई शिंदेला एक कट रचून बाहेर काढण्यात आलेला आहे, कारण की ती क्लिप जर ह्या लोकांनी दाखवली नसती तर इथे काहीच झालं नसतं, एवढा राडाच झाला नसता. जसं की तुम्ही आता लव्ह अँगलच्या क्लिप दाखवता, हे लव्ह अँगलचं क्लिप दाखवून काय साबित करणार आहे बिग बॉस मध्ये? आता बिग बॉस मध्ये चालू आहे करण आणि प्राजक्ताचं लव्ह अँगल मित्रांनो. हे कुठेतरी चुकीचं आहे. ज्यावेळेस भावा बहिणीचं नातं केलं होतं त्यावेळेस ते चुकीचं होतं, तर मग हे लव्ह अँगल पण चुकीचंच आहे. एकाला वेगळा आणि एकाला वेगळा न्याय आम्हाला पसंत नाही. सरळ विषय संपला.